आरोग्याकडे नेणारा एक संमोहन तज्ञ आता इथे येणार आहे. बघूयात त्याचा हिप्नोटिझमचा खेळ. आपल्या समोर येतात बुंगाट टीमचे कॅप्टन. संमोहन मी करणार आहे तुझं, संमोहन मी करणार आहे तुझं. सुप्रसिद्ध मी संमोहन तज्ञ, माझ्या कलेनं करणार संमोहित तुला. संमोहन मी करणार आहे तुझं, संमोहन मी करणार आहे तुझं. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड नाईट. ओके बाय. नमस्कार 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 मंडळी, मी शाबास शांताराम ऐनापुरे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या लाडक्या शोमध्ये, संमोहन शास्त्राचा हिप्नॉटिझमच्या शोमध्ये. मंडळी, मी तुमचं आरोग्य आहे ना माझ्या या संमोहनामुळे, माझ्या या हिप्नॉटिझममुळे असं ना निरोगी आणि उत्साहवर्धक करतो. तर मी आज तुम्हाला काही खेळ या माझ्या कार्यक्रमातले तुमच्यासमोर पेश करणार आहे. आणि तुम्हाला खरं तर प्रश्न पडला असेल, काही लोकांच्या चेहऱ्यावर मला प्रश्न, तुझ्या इकडे काय बघतोयस, तुझ्या चेहऱ्यावर मला प्रश्न पडलेला दिसतो की शाब्बास हे नाव कसं बरं असू शकतं. तर त्याचं काय आहे की माझे वडील शांताराम यांना माझ्या जन्मापर्यंत कोणीच शाबासकी दिली नाही. तर त्यांनी असं ठरवलं की मुलगा झाला तर त्याचं नाव शाब्बास ठेवायचं. म्हणजे माझं नाव कोणी जेव्हा संपूर्ण असं उच्चारतं ना की शाब्बास शांताराम ऐनापुरे, तर त्यांना वाटतं की त्यांनाच कोणतरी शाबासकी देत आहे. तर म्हणजे या संमोहन शास्त्रामुळे मी आज तुम्हा सगळ्यांचं आरोग्य निरोगी आणि उत्साहवर्धक करणार आहे. तर माझ्या या रोमहर्षक खेळामध्ये सहभागी होण्यासाठी कोण बरं येतंय, कोण बरं येतंय, कोण बरं येतंय? तुमच्यापैकी कोणी नाही. बाई तुम्ही, तुम्ही येस तुम्ही. नाही नको नाही बाई, लाजायचं नाही, असं लाजायचं नाही. नाही या कमन. अहो मी लाजत नाहीये, पण मला नाही यायचंय. बाई तुम्ही इथं येताय का मी तिथं येऊ? नाही नको आले. येस कमन, या बाई, या बाई, या बाई, या बाई, या बाई, बाई, मंडळी नीट लक्ष देऊन पहा. इथे नाही करत म्हणणारी बाई माझ्या शो मध्ये इथे स्टेजवर चालू आलेली आहे फक्त माझ्या हिप्नॉटिझममुळे. फक्त बाई, आता मी तुमचं आरोग्य असं निरोगी आणि उत्साहवर्धक करणार आहे. हा, आणि तुम्ही माझ्या डोळ्यात डोळे घालून बघा. एक मिनिट, हा लोलक आहे ना, लोलक, याच्या आर पार माझ्या डोळ्यात डोळे घालून बघा माझ्या डोळ्यात. आणि हा पहिले गॉगल काढावं, गॉगल काढा. नाही राहू द्या, कालच विकत घेतलाय. अहो, हा गॉगल जर घातला तर तुमचे डोळे मला कसे दिसणार आणि मग तुमचे आरोग्यविषयक प्रश्न मला कसे कळणार? हा गॉगल असा काढा. बघा, मग मला असे डोळे दिसत आहेत, मला तुमचे डोळे दिसत नव्हते. आता बघा, आता दिसत आहेत. बाई तुम्ही माझ्या डोळ्यात बघा, माझ्या डोळ्यात डोळे घालून बघा. हा कमॉन बघा. तुम्हाला खूप हाऊस आहे ना, तुम्हीच बघा. हो मी बघतो. हा बघत राहा आणि म्हणा, दणदणीत खणखणीत ठणठणीत राहू दे आरोग्य माझं. दणदणीत ठणठणीत खणखणीत राहू दे आरोग्य माझं. शाबास. दणदणीत खणखणीत ठणठणीत राहू दे आरोग्य माझं. कमाल. शाबास. दणदणीत खणखणीत ठणठणीत राहू दे आरोग्य माझं. दणदणीत खणखणीत ठणठणीत राहू दे आरोग्य माझं. दणदणीत ठणठणीत खणखणीत राहू दे आरोग्य माझं. चरचरीत चुरचुरीत खरखरीत आयच्या चरचरीत चुरचुरीत चरचरीत आयच्या. नाही ओ बाई, नाही बाई थांबा, बाई थांबा. ऐ शपथ, अहो ते चरचर हा मंत्र नव्हतो, माझे डोळे चुरचुरायला लागले. आय तुम्हाला डोळे आले काय? हो, मला सुद्धा डोळे आले होते, म्हणून तो गॉगल घातला होता. माझ्या इन्फेक्शनचा गॉगल तुम्ही घातला, मग तुम्हाला डोळे आले. अगं बाई, मग अगोदर सांगायचं होतंस ना मला तसं. तरी मी तुम्हाला सांगत होते ना की मी नाही येत, मला नका बोलवू. तुम्हीच म्हणालात माझ्या शो मध्ये कोण येते. बाई तुम्ही तिथे येतोय का मी तिकडे येऊ? बाई ते जाऊ दे सगळं, पण माझे डोळे जाम चुरचुरता येतो. आता माझ्याकडे ड्रॉप्स आहेत. ड्रॉप आहे ड्रॉपिंग. ड्रॉप्स. हे घ्या, बघू दे. इकडनं ओघळलं. एक मिनिट थांबा जरा, तुमचा रुमाल वापरू नका. हो राहू द्या हो बाई, एवढ्याशा रुमालासाठी किती आरडाओरडा करताय तुम्ही. जर आता चुरचुरणं बंद झालंय, बरं वाटलं जरा. अक्षांश, अक्षरशः गोस्वामी त्यांचा पंच. सर्दी अरे देवा,
म्हणजे माझी व्हायरल सर्दी तुम्हाला लागली म्हणून सांगत होते हा रुमाल वापरू नका. अगं हे बाई मग अगोदर सांगायचं ना हे. हा हा काय होतं आता तुम्हाला काय होतंय हा घसा हा? घसा दुखायला लागला माझा. हा आता तुम्हाला खोकला सुरू होणार. विषखा खा विषखा खा. बघा बघा मी सांगत होते तसंच होतंय. असं काय असे तुमचे डोळे कसे दिसतात. आवटे हुडहुडी भरली? तुम्ही अरे माझ्या देवा. काय करताय. म्हणजे माझा फिवर ताप तुम्हाला गेला असाच आहे मेला अशीच हुडहुडी भरते पण मला काही होत नाही मी 2-2 स्वेटर घातले आणि बरं वाटा म्हणून गोळी पण घेते. गोळी 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 दे मला. हा गोळी देते तोपर्यंत तुम्ही सुरू करा ना संमोहनातून आरोग्य सुरू करा. अरे मरू देते समोर. देते देते गोळी देते 1 मिनिट थांबा. गोळी ना अरे ही बाई नाही अख्खा दवाखाना नाही. तू दवाखाना थांबा थांबा गोळी देते गोळी देते हा हा ही घ्या ही घ्या हा फक्त ही गोळी घेताना खाल्ली गोळी खाल्ली. खाल्लीत पण का काय झालं. ह्या माणसाला जरा दम नाहीये. काय अहो ही गोळी थंड दुधाबरोबर घ्यायची होती. अगं मग हे अगोदर सांगायचं होतंच ना. अशी विषखा मी सांगत होते तुम्हाला मरणाची घाई झालीये. मरणार म्हणजे मी आता मरणार म्हणजे ही गोळी अशीच खाल्ली म्हणून मी मरणार. नाही नाही अगदीच सगळ्यांना तसंच होतं असं नाहीये पण कोणाकोणाकडे तो त्रास होतो. ही गोळी खाल्ल्याने अंगाला खाज येते. मकरंद मकरंद ऍसिडिटी म्हणून सांगत होते दुधाबरोबर गोळी घ्या म्हणून. झाला माझा युरोपचा दौरा कॅन्सल झाला. तू बाई नाहीयेस तू आहे ना म्युन्सिपाल्टी हॉस्पिटलचा जनरल वॉर्ड आहे. हे बघा मी आजारी असताना सुद्धा तुमच्या शोला येऊन बसले ना वाटते का मी आजारी. नाही पण मी हे कसं काय तुम्ही आरोही कसं शक्य केलं. ती एक गंमत आहे हा तोपर्यंत एक काम करा तुम्हाला घसा दुखतो ना घसा हे घ्या हे गरम पाण्याने शेक. गरम पाण्याचे शेक. गळा भाजला बापरे जास्तच गरम आहे का. अरे देवा तर काय करू. हा तुम्हाला एक इंजेक्शन देते हा इंजेक्शन? तात्पुरतं बरं वाटेल. नको ओ काकू ओ मावशी ओ इंजेक्शन देतात मला इंजेक्शन नको. ओ काकू नको देऊ तुम्ही मला एक मिनिट. ओ काका एक ओ तुम्ही मिनिट. फोटो काय काढता. एक मिनिट थांबा. ओ तुम्ही इंजेक्शन नका देऊ. हलू नका. हे मला देता हे बघा मी सुद्धा एक मानसोपचार तज्ञ आहे तुमच्या संमोहनासारखंच होतं. हा तुम्ही आता बोला मला काहीही होत नाहीये मला काहीही आजार झालेला नाहीये. बोला तुम्ही बोला. प्रसाद मला काही होत नाही. हा. मला आजार नाहीये. मला आजार होत नाही मला काही नाही. अंशू ए मला हॉस्पिटलात घेऊन चला रे बाई मला ठार अहो करून टाकली. कशाला हे बघा मी ई बोलाची पॉझिटिव्ह पेशंट आहे. हा मी अर्ध इंजेक्शन घेतलंय तुम्हाला सुद्धा त्याच सुईने अर्ध इंजेक्शन दिलंय ना. आता बोला. आता काय बोला आता राम बोला बाई राम हा? बोला. नाही, हे नाही. मला घेऊन चला ऐका ना. हे मला घेऊन चला. ऐका. नाही. तुमचा परफॉर्मन्स अफलातून होता. आपण परीक्षकांना विचारूयात त्यांना कसा वाटला. मकरंद सर. हो थँक्यू. सुसाट परफॉर्मन्स पॅड्या तुझा मुंगाटकडून. हो सुसाट आउटस्टँडिंग आउट ऑफ द वर्ल्ड परफॉर्मन्स. म्हणजे जे काही तुम्ही बुलेट ट्रेन सोडली होती ती शेवटपर्यंत म्हणजे पहिलं स्टेशन लास्ट स्टेशन एवढं सिम्पल सरळ आणि सोपं. पण हॅट्स ऑफ. थँक्यू रेणुकाताई. संमोहित केलंस तू अक्षरशः दोघांनी मिळून आणि सगळ्यांची जी काय नावं तू गुंफलेस ना फॅन्टॅस्टिक. याचं क्रेडिट सचिन गोस्वामी. अरे वा 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 जाम मजा आली. क्या बात आहे सुप्रिया. सुपर्बच वाटला हा ऍक्ट. आणि मला असं वाटतं की एक छान आपण एक गोड अनाउन्समेंट करायला पाहिजे. हो म्हणजे आजपासून आपण असं ठरवलंय की जर कॅप्टनने अफलातून परफॉर्मन्स केला तर 20 गुण त्याच्या टीमला मिळतील.
जनरेशन गॅपचा प्रॉब्लेम हा फक्त माणसांमध्येच असेल असं नाही, तर तो मोबाईल फोन्समध्येही असू शकतो. आता आपल्या समोर येणारे 2 वेगवेगळ्या जनरेशनचे मोबाईल फोन, बघूयात त्यांच्यामध्ये काय होतंय ते. आपल्या समोर येतात सुसाट टीमचे व्हाईस कॅप्टन. अरे बस बस झालं. चार्जिंग उतरवणार आहेस का माझी तू? ते डिस्प्ले खराब झाला म्हणून समोरचंही काय दिसत नाहीये. ओळखलं ताई, मला ओळखलं? आठवतं ना, तुम्ही माझाच वापर करून आईला एकदा फोन केला होता आणि म्हणाला होता, आई माझ्यासाठी मुलगा बघू नको, मी बघितलाय मुलगा. दादा तुम्ही तरी ओळखलं का मला? नाही, पहिल्या फिल्मची ऑफर माझ्याच मोबाईलवर आली होती तुम्हाला. बरोबर नाही ओळखणार, किंमत नाही राहिली ना आता माझी, जुनं झालोय मी. माझा मालक पण आता माझी किंमत करत नाही हो. सतत वेगवेगळ्या रिंगटोनवर ह्या म्हाताराला नाचवत असतो, व्हायब्रेशनवर ठेवतो, व्हायब्रेशनवर मला ह्या वयात. व्हॉट इज मोबाईल नंबर, व्हॉट इज युअर स्टाईल नंबर, करनी है प्राइवेट बातें, देते कोई इजी नंबर. तू पण गेटअप मध्ये अडकलीस. काय झालं? कसं होणार आहे आमचं स्किट काय माहित. काय 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 बडबडतोयस? काय बडबडतोयस? मला ओळखलं नाहीस का तू? बिजली गिराने मैं हूँ आई, बिजली गिराने मैं हूँ आई, कहते हैं मुझको सिंड्रेला. अँड्रेला. हा अच्छा अच्छा, ओळखलं तू अँड्रेला ना. 0 1 2 3 4 5 6 7. नाही, तो माझा मोठा भाऊ. मी 0 1 2 3 4 5 6 7 8. किती घाणेरडा राहतोस तू. हे काय लावले? चिकटपट्टे लावलेत. शी, आणि हे काय? पतंगाचा मांजा. मांजावरून नीट बोला. हे काय फालतू जोक. फालतू जोक. माझ्यावर नीट बोल. अगं जुनं ते टिकाऊ तसा आहे मी. अगं आतापर्यंत मी रस्त्यावर, गटारात, चिंपाटात, एवढंच नाही तर लहान मुलांच्या हातून पण कित्येक वेळा पडलो आहे. पण आहे की नाही अजूनही चालू. हा, ते दिसतंय. हा, आणि तुम्ही आताची पोरं जरा काही लागले की जाता गॅलरी क्लिनिक मध्ये धावत. हे थेरड्या, काय बोलतोयस रे तू? कोण आहेस कोण तू? मी या घरातला ज्येष्ठ मोबाईल आहे, कळलं का? माझ्याशी वाद घालायचं नाही. आणि आल्यापासून वाकडे तिकडे तोंड काय करतेस का तू? आमची स्टाईल आहे ती. आजची तरुण पिढी आहे ना, त्यांना हेच सगळं लागतं. म्हणजे त्यांना काही आवडलं ना की ते असं करतात. आणि त्यांना काही नाही आवडलं ना की ते असं करतात. आणि काही चावट असलं ना की ते असं करतात. किती वाजले? आली की नाही तुमच्यावर वेळ, माझ्यावर वेळ विचारण्याची? अगं डिस्प्ले खराब झालाय म्हणून विचारलं. किती वाजले? 10 वाजले. 10. 10 वाजले. 10 वाजले. आता उठतेस तू, आता उठतेस. अगं मोबाईल माणसाने असं रात्रभर जागरण करू नये, लवकर उठावं. मी काय करू? 10चाच अलार्म लावला होता. 3 वाजेपर्यंत जागी होते मी. 3 वाजेपर्यंत. का? मालकाची मुलगी रात्रभर गपशूप ग्रुपवर ऑनलाईन चॅटिंग करत होती. एवढी तापली होती. ती मी तापले होते तिच्यावर. आणि 6 ऍप्स घेऊन फिरतो आम्ही. तुमच्यासारखं नाही. काय हे? हा, फॅमिली पॅक घेऊन फिरतायशी? कानपटवीन ना, फॅमिली पॅक नाही, पाण्यात पडल्यामुळे बॅटरी फुगली आहे. उचल 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 उचल. हॅलो, उचल ना, उचल. काय कुठे आहात तुम्ही? फोन का लागत आहे तुमचा? नेटवर्क नाहीये का? अगं जरा प्रॉब्लेम झालाय, माझा फोन खटारा झालाय ग. जरा नेटवर्क मध्ये या. हा, एक मिनिट. आलं नेटवर्क आलं. कुठे आहात तुम्ही? हा, फोन लागत का रे तुमचा? अगं बोललो ना खटारा झालाय फोन म्हणून. घाणेरडा फोन विकावा तो. आणि असा ऍड्रीला फोन घ्या मस्तपैकी. बरं 2 दिवसात घेतो. हा ठेव आता, चल. 10 मिनिटं वेळ लागला फोन उचलायला. मला जर 10 मिनिटं दिली असती ना तर मी अख्खा बीपी डाउनलोड केला असता. पालक सिनेमा. हे काय होतं? हे माझ्यातलं टॅलेंट बघा किती भरभरून वाहतंय. सगळं या स्किटवर संपवणार आहेस काय? नाही तुम्हाला कळणार नाही रे माझी किंमत.
मालकाच्या मुलाला माझी किंमत आहे. दिवस दिवस घेऊन बसतो मला आणि माझ्यावर फुटबॉल खेळत असतो. You go! Yippee! You! Ow! बिघडव लहान मुलांना ना बिघडव. हाच फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात. अगं माझ्या वेळी माझा वापर करून सगळी मुलं ना मैदानात गोळा व्हायची. 50 रुपयाचा खरा फुटबॉल घेऊन दिवसभर मैदानात फुटबॉल खेळायची आणि घरी यायची ना थकलेली असायची बिचारी, मग शांत झोपायची. पण आता 50,000 रुपये खर्च करून तुला घेऊन येतात, तुझ्यावरच खेळत बसतात आणि स्वतःचा फुटबॉल करून घेतात. तू काय शिकवतोस मला? तुला माहितीये माझ्याकडे प्रायव्हसी सेटिंग हा? आहे. माझ्या मालकाशिवाय मेसेज कुणीच वाचू शकत नाही. काय रे तुझ्यात? जो कोण येतो तो तुला उघडून जातो. सगळ्यांना कळतं तुझ्याकडे काय काय मेसेजेस आलेले आहेत ते. तू मला शिकवतोयस. काय तुझ्यात रे? तुझ्यात आणि त्या टॉयलेट मध्ये काय फरक आहे? ए आम्ही सिंपल आहोत, सिंपल, कळलं ना? सादगी म्हणतात त्याला, सादगी. गावठी. अगं मी आणि माझ्या मालकाने आयुष्यात काही लपवलेलं नाहीये. छाती टोक. हा वा वा. आता बोल. आता गेला ना आवाज? लो हॅलो हा आता ऐक. मी आणि माझ्या मालकाने छाती ठोकपणे सगळ्यांना सांगितलेलं आहे, काही लपवून ठेवलेलं नाहीये, सगळं खुलेआम. म्हणून ना नवरा बायकोंमधला ना विश्वास कायम टिकून होता. पण तुमच्यामुळे आता तोही विश्वास राहिलेला नाहीये. तुझा काय उपयोग आहे रे? तुझं तर नुसतं वजनच आहे. एखाद्याने तुला खिशात घेऊन फिरायचं म्हटलं ना तर त्याच्या मांड्यांचा व्यायाम होतो, मांड्यांचा. नाकापेक्षा मोती जड आहेस तू. आली मोठी शानी. मालकीन नाकात मोती घालायला लागली की येते खचखच फोटो काढायला. शी फोटो नाही, त्याला सेल्फी म्हणतात, सेल्फी. तेच ते सेल्फी. नाकात टाकलं मोती, काढला फोटो. साडी नेसली, काढला फोटो. ते थालीपीठ केलं, काढला फोटो. सगळं तेलकट खाऊन टाकतात मोबाईल. एवढंच नाही तर मुलगा झाला, काढला फोटो. पण त्यांना एकदा विचार की नातेवाईकांना कधी जाऊन भेटलेत? अगं नात्यातला आनंद, दुःख, रुसवा, फुगवा आता माणूस ना तुझ्या सिम्पलीमध्ये, स्माइलीमध्ये शोधतोय. घरात एकत्र राहून एकाच हॉलमध्ये 4 जण एकत्र बसून मोबाईलवर जगातल्या वेगवेगळ्या मित्रांशी बोलतात, पण एकमेकांशी बोलण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाहीये. काय उपयोग आहे तुझ्या या मोबाईलचा? काय सांग ना. What is mobile number? What is no smile number? करनी है प्राइवेट बातें, करूँ क्या डायल नंबर? काय ग, नवीन फोन घेतलास का ग? हो ना रे, काय करणार? रोज रात्री चॅटिंग करताना इतकी जाम तापते ना काय? बॅटरी. हा मग एक काम कर ना, बाजारातून नवीन मोबाईल घेऊन टाक. तो नवीन एक आलाय बघ, अँड्रॉइड 12340756789. रडू नकोस. एक ना एक दिवस असं होणारच होतं. आता गॅलरीत जाण्याची तयारी ठेव. उसवल गण गोत सार, आधार कुणाचा नाही. भेगाळल्या भुई परिजीना, अंगार जीवाला जाळी. खूप मस्त झाला तुमचा परफॉर्मन्स. आपण परीक्षकांना विचारूयात त्यांना कसा वाटला. रेणुकाताई. खूप नॉस्टॅल्जिक केलं ह्या परफॉर्मन्सनी मला, कारण मला खरंच आठवतं पहिला मोबाईल जेव्हा आला होता तेव्हा संवाद वाढवायचा विषय होता आणि आता संवाद कमी झाल्याचा विषय आहे. त्यामुळे ते तुम्ही जे भाष्य केलं ह्या ॲक्टद्वारे ते खूपच खरं आहे. मला खूप नम्रता तुझं ते सगळे आयकॉन्स जे इमोटिकॉन्स आहेत त्या ज्या पद्धतीने तू केल्यास त्या मला खूपच आवडल्या आणि रोचक होता, छान होता. थँक्यू. मकरंद सर. तंत्रामध्ये दररोजच्या दररोज मॉडिफिकेशन होतं आणि ती वस्तुस्थिती आहे, पण तंत्रालाही भावना असते असं तुम्ही या ॲक्टद्वारे जे दाखवलं ती एक तर कल्पना फार चांगली होती. ह्या परफॉर्मन्सबद्दल तुमच्या दोघांचंही अभिनंदन. आपण तुमचे गुण बघूयात. मकरंद सर. रेणुकाताई. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कॉमेडीच्या बुलेट ट्रेन मध्ये. हो दे कल्ला. जावई हा शब्द आदरार्थी घेतला जातो, मग घर जावई हा शब्द आदरार्थी का घेतला जाऊ नये? हाच प्रश्न आपल्या समोर घेऊन येत आहेत बुंगाट टीमचे व्हाईस कॅप्टन. बीडी जल
बांधल्या जातात. माझी जशी का गाठ बांधली आहे ना मला कळत नाही. नाही काय काय ठरवलं होतं मी, सासरी जाऊन अशी नांदेन तशी नांदेन, पण माझ्या नवऱ्याने सासूरवासाची वेळच येऊन दिली नाही. त्यानंच इथं येऊन बसवलं. नाही म्हणत असताना घर जावई झाला. माझा बाप तर म्हणतो ती म्हणतो यासाठीच आहे. घरचं झालं थोडं वेळाने धाडलं घोड. नाही नुसतं घोडा धाडला असतं ना तरी ठीक आहे. घोड्यावर बसून हा जो आला तो आलाच. सगळी वरात परत गेली, हा घरातच. काय करणार आता, पदरी पडला आणि पवित्र झालं. माझ्या आई बापानं बरं का, माझ्या आई बापानं मला फुलासारखं जपलं, पण त्याच फुलाचा घरातला वास पण नको झालाय त्यांना. ते तरी काय करणार, फुलासोबत भोंगा पण हितच शटल झालाय. मैं जोरू का गुलाम बन के रहूंगा, मैं जोरू का गुलाम अरे बन के रहूंगा. सुबह शाम मैं जोरू 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 कहूंगा, मैं जोरू का गुलाम अरे बन के रहूंगा, मैं जोरू का गुलाम बन के रहूंगा. हाला माझा भुंगा, माझ्या दुर्भाग्याचं लेणं. तुला सौभाग्याचं म्हणायचंय का? ते तुम्ही लग्न करून नांदायला घेऊन गेला असतात ना, तर माझ्या बापाच्या घरी फुकट गेळताय ना, मग दुर्भाग्याचं लेणं. हाच समाजातला विचार मला बदलायचा आहे. अगं मोठे मोठे संत सांगून गेलेत, अवघे विश्वची माझे घर, अवघे विश्वची माझे घर. तुझं घर काय, माझं घर काय, एकच. नाही एवढी संत वचनं माहिती आहेत, जरा वागावं त्यांच्यासारखं. संतासारखं वागू म्हणजे कसं वागू? एकदाची समाधी घ्या आणि मला कर मोकळ. तुझ्यासारख्या मादी सह असताना मी कशाला सहमाधी घेईन बरं? लाडी गुडी लावायचं काम नाही. इथं काय काम धंदा सुचत नाही माणसाला. 10 वाजेपर्यंत झोपतोय. मी झोपतो असं वाटतं तुला? लहानपणापासून माझी सवय आहे, मला मोठी मोठी स्वप्न पाहायला आवडतं, म्हणून मी मोठी मोठी झोप घेतो. म्हणून तुला तसं वाटतं लोळत पडलं, तसं नसतं ते. नाही झोपा ना, स्वप्न पण बघा, पण स्वतःच्या घरी. इथले मालक नाहीये तुम्ही, घर जावई. घर जावई मुळात हा शब्दच मला मान्य नाहीये. काय घर जावई? एखादी मुलगी जर नांदायला सासरी गेली तर तिला म्हणता का तुम्ही घरसून? म्हणता का तिला घरसून? तिला घरची लक्ष्मी म्हणता. मग त्या नियमानं मी तुझा नारायण झालो घरचा. तू नारायण का, तू म्हसोबा आहे. बिनकामाच्या दगडाला शेंदूर फासलेला म्हसोबा. नाही तू बोल, मला बोल, काय वाईट वाटणार नाही मला. तू काही बोल. हे तू नाही, तुझे बुरसटलेले विचार, ते बुरसटलेले संस्कार बोलताय. आणि हेच मला बदलायचे म्हणून मी तर तुझ्या घरात आलोय. रे हे जी समाजाची जी काही अशी रचना आहे ना, ती मला बदलायची आहे. नाही सामाजिक रचना बदलायची आहे म्हणून माझ्या अख्ख्या घराची रचना बदलली याने. एक बेडरूम होता, तिथं पार्टिशन टाकून 2 केली. माझा बाप या घरचा मालक कायमचा ओसरीवर गेलाय. मी म्हणलो त्यांना ओसरीवर जा म्हणून. मुळात तुझ्या बापाने ना आता गृहस्थाश्रम सोडून वानप्रस्थ आश्रमात गेलं पाहिजे. म्हणजे ओसरी तरी कशाला म्हणतो मी? बाजूला देऊळ आहे, तिकडे देवदेव करून तिकडच खापाव. पुरीचं कसं होणार असं म्हणत 50शीत माझा बाप 70चा दिसायला लागला ह्याच्यामुळं. म्हणूनच तर मी आलो ना ग. किती काळजी आहे मला तुझ्या आई बापाची सेवा करावी, म्हणूनच मी आलो इथं तुझ्याकडं. नाही त्यासाठी माझे भाऊ जिद्दीत. तुम्ही तुमच्या आई बघा. बघणारच आहे मी माझ्या आईकडं. मान अरे माझ्या आईची मला काळजी आहे. कर्तव्यापासून पळणारा माणूस नाही मी. म्हणूनच माझ्या आईला फोन करून सांगितलं मी परवाच, पुढच्या हप्त्यापासून तुम्ही इकडेच ये राहायला म्हणलं. माणसाला काम धंदा सुचत नाही, कवडी कमवायची अक्कल नाही, नसते उपद्व्याप सुचतात तरी कसे. नीट बोलायचं, नीट बोलायचं. पैसे कमवायचे अक्कल असं म्हणायचं नाही. काम करतो मी, लेखक आहे मी, लेखक. स्किट लिहितो मी, स्किट. काय असतं स्किट मध्ये? 2 कोलांट्या उड्या, 4 गाणी, 5 विनोद. शिशी शिशी काय? शिशी काय? शिशी आणि ऋषीचे सोडून बाकीचे स्किट बघ. नुसत्या कोलांट्या उड्या नसतात, करतात ते पण. आणि हे बघ, या टायमाला लय भारी स्किट लिहिलंय मी. हे बघ एवढ्याशा पानावर झालोय स्किट. एवढंच लिहायचं असते. मग ते गोस्वामी मोठे सगळे कलाकार मिळून भरतात त्याच्या. आवडता लेखक आहे मी सगळ्याचा. हो हा लेखक म्हणून तुमची लायकी चांगली माहिती आहे मला. लव बर्ड आणि कावळा. लव बर्ड आणि कावळा नावाची कविता लिहून या माणसानं
पटवलं मला कॉलेजात. नाही तुला मी ग्रेस मर्डेकर ऐकली असती ग, पण पटली असती का, तुला कळली असते का ती? तुम्ही नका सांगू मला. त्याच लव बडन कावळ्याची पुढे एकांकिका केली, तिचा काय होईना म्हणून दीर्घांक केला, त्याचं काय घडलं नाही म्हणून नाटक केलं, तिथं डाळ शिजली नाही म्हणून परत लव बडन कावळा नावाचं स्किट लिहिलं, त्या सगळ्या कॉमेडीच्या शोला पाठवलं आणि परत पण आला. पण यावेळेला होणार आहे माझं स्किट. हे बघ काय भारी लिहिलंय मी. माफ कर म्हणतो पटकन पटकन. यंदा कुठल्या भाषेत लिहिलं म्हणायचं? नाही ते असंच असतं, ते अंशुमनसाठी लिहिलंय ते. प्रत्येक कलाकाराची स्टाईल लक्षात घेऊन लिहितो ना मी. अंशुमन असा बोली तू? असाच बोलतो तो. त्यांना भारतीय जनता पार्टी जरी म्हणलं तर आम्हाला भाजपा ऐकू येतो. असं प्रत्येकाचा विचार असतो माझ्या डोक्यात, असं लिहितो मी. लिहिताना पण करा सगळ्याचा विचार. माझा विचार म्हणून नाही लग्न झाल्यापासून कुठली हौस माहित नाही बाईला, मौज माहित नाही. माझ्या बापानं 4 दागिने घातले होते ते विकून खाल्ले माणसानं. मुळात बाईला ना बंधनात राहायची सवय, बाकी काही नाही. हे पाटल्या बांगड्या म्हणजे बंधन आहे, जोखड आहे गाई, जोखडं काढून टाकती. मी तर म्हणतो मंगळसूत्र बॅन राहू द्या. तुम्ही जिवंत असल्याचा एक तरी पुरावा राहू द्या माझ्याकडं. मुळात स्त्रीची दुश्मन स्त्रीची, तिलाच बंधनात राहायचं, तिला स्वतंत्र व्हायचंच नाही. नाही तुम्ही वाना स्वातंत्र्य, ज्यांना दुसरं घर भाड्याचं तर भाड्याचं. तुझ्या बापाचा वाड्या सोडून आम्ही भाड्याच्या घरात राहायचं. काय बोलती तू हे? त्या जाड्याला आहे ना देवानं डोकंच दिलेलं नाहीये. अहो तुमच्या सोबत अर्धी भाकर खाऊन पण सुखानं राहीन मी. पाहिलं का, अर्धी भाकर हा. टोपलीतून ताटात येईपर्यंत दम पडत नाही तुला भाकरीचा. तिथं वखवकल्यासारखी खाती. अगं ती भाकरी पाहून 1.5 लिटर तर लाळ जमती तुझ्या तोंडात. पण मला म्हणते अर्धी भाकर खाऊन राहील मी. हे काय आयुष्य आहे का? रागवले तरी म्हणता येत नाही माहेरी निघून जाईन म्हणून. मुळात मला ह्योच विचार बदलायचा आहे. माझी संघटना त्याच्यासाठीच काम करतीये. जागतिक गरजावई संघटना 150 मेंबर आहे. मला सांग काय करती सून? सासूला कंटाळून आत्महत्या करती, सासू नाही तर अंगावर रॉकेल ओतून पेटून देती. पण आजपर्यंत तू ऐकलंय का एखाद्या घरजावईनं आत्महत्या केलीची? किंवा सासऱ्यानं जवायला छळल्याचं ऐकलंय कधी? अहो पण असं राहणं माझ्या बापाला पटत नसेल तर. कोण म्हणलं तुला असं? तुझा बाप म्हणला? असं डायरेक्ट तोंडावर कसं म्हणू शकत नाही, मला माहितीये ना. अगं 1 क्वार्टर अर्धी मांडणारे लोक आहे आम्ही. तुझा बाप आणि मी किचन मधून शेंगदाण्याचा डब्बा घेऊन येतो, ह्या डब्याचं त्या डब्याला कळत नाही. चकना खात 1 क्वार्टर तो आघात. तुम्ही सोबत दारू पिता समान येतो माझ्या, म्हणून समान पितो आम्ही दोघं. नशीब फुटलं माझं. इथे बघ, हे लागली बाहेर रडायला. ए पूजा राणी, पूजे तुला ते डिंक माहिती का? डिंक तुमच्यामुळं पाटे पार घरदाराला चिकटलाय कायमचा माझ्या. तो डिंक नाही ग, ते शहरात नवीन एक सिस्टीम निघली आहे. डबल इन्कम नो किड, म्हणजे दोघांनी कमवायचं लेकरूच द्यायचं नाही. अशा संस्कृतीकडे चालले ग लोक. मी एका लहान पोराला विचारलं, बेटा तुला एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय माहितीये का? तर मला काय म्हणलं माहितीये? काय? हा माहितीये ना, जिथं मम्मी आणि पप्पा एकत्र राहतात त्याला एकत्र कुटुंब पद्धती म्हणतात म्हणे. खरे हम दो हमारे दो वरून हमारी एक वर आलो आपण. पूर्वी 15 जणांची जॉईंट फॅमिली एकत्र आनंदात नांदायची. तेच मी तुला कावाचं सांगतोय, तेच सिस्टीम मला पुन्हा आणायची आहे. तुझे आई बाप माझे आई बाप, तुझे भावंड माझे भावंड, सगळे कसे एकत्र राहू गुन्हे गोविंदानं. काही सासूरवास नाही, काही त्रास नाही, सगळं मस्त मजेत. नाही याचं ठीक आहे, पण कामाधंद्याचं काय? कामधंद्याचं म्हणजे यावेळेला बुलेट ट्रेनला स्किट होणार आहे माझं कन्फर्म. आणि व्हरायटी पण दिली मी यावेळेला. कसली? उखाणा यावेळेला, उखाणा. असं हा, म्हणा बरं. आली स्त्री मुक्ती, पुरुषांनो बदला सवयी. आली स्त्री मुक्ती, पुरुषांनो बदल्या सवयी. पूजाराणीचं नाव घेतो, पवारांचं घर जावई. जमलं नाही गड्या. नाही जमलं. काय करू आता? हे काय धरली दोरी मी. पहिल्या दिवशी जन्माला बाळ, गरजाईनं केलाय खेळ. सासरूवाडीच्या हाती रताळ, जुबाळा जुरे जू. कडक झाला तुमचा परफॉर्मन्स. आपण परीक्षकांना विचारूयात त्यांना कसा वाटला. रेणुकाताई? क्या बात आहे योगेश प्राजक्ता, नेहमीप्रमाणे तुम्ही मस्त
मस्तच काम केलेलं आहे आणि तू लिहितोस तर अप्रतिमच योगेश. आणि मला तुझ्या पद्धतीची जी एकत्र कुटुंब पद्धती आहे ना ती खरंच खूप आवडते. हे तू जे काय सुरू केलंयस आता माझ्या डोक्यात पण विचार सुरू झाला. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. आणि मी सेल्फी घेणार. थँक्यू. सर फार अप्रतिम परफॉर्मन्स, नो डाऊट. म्हणजे तुमचा परफॉर्मन्स चांगला होता, लेखन चांगलं होतं, तुम्ही आम्हाला पुन्हा मजा आणली. शेवटचा पण अफलातून होता, उखाणा जमला नाही म्हणून तू जो पाळणा घेतला, दॅट वॉज ब्रिलियंट. तर मी तुम्हाला दोघांनाही टोपी घालतो. घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला. तुला काही अक्कल आहे का? अगं असं घरच्या गोष्टी कोणी बाहेर जाऊन सांगत असते का? आता तू शाळेमध्ये पेन्सिल खातेस, मी सांगतो का तुझ्या आईला? तू बाहेर जाऊन माती खातोस, मी सांगते का मामीला? आली 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 कॉमेडीची बुलेट ट्रेन. ट्रेन पकडून वाढवल्या. सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कॉमेडीच्या बुलेट ट्रेन मध्ये. होऊ दे कल्ला. बापरे, खूप रात्र झालीये, रातकिड्यांचे आवाजही येत आहेत, आजूबाजूला कोणीच दिसत नाहीये. आणि अशा रात्री एक मामा त्याच्या एवलूशा भाचीला घेऊन त्याच्या घरी चाललाय. आता बघूयात काय होतंय ते. जुकू 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 आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया, मामाच्या गावाला जाऊ. कुगाडीचा आवाज आला आला. कुगाडीचा आवाज असा काय येतोय? बाबा, बाबा ये ना लवकर, मला भीती वाटते, किती काळोख झालाय बघ. बाबा, बाबा ये लवकर, बाबा लवकर ये, बाबा, बाबा लवकर ये, बाबा. मामाला मारतेस का? मामाला मारतेस तू मामा? ए पकड, चल. असं घाबरवतात का? आता मुंजा काका आला असता म्हणजे तुला घेऊन गेला असता झाडावर. नाही, जा, तुम्हाला नाही बोला. अगं असं मुंजा काका वगैरे नसतं बाळा. असतो, नसतं. आजीने सांगितलंय मला, त्या पिंपळाच्या झाडावर मुंजा काका असतो. पिंपळाचं झाड कसं असतं ना, असं वेडं वाकडं कुठेही वाढलेलं असतं ना, मग लोक रात्री त्याला घाबरतात बघून आणि त्या मुंजा काकाला त्या झाडावर टाकून देतात. अय्या, म्हणजे मुंजा काका खरा नसतो. मामा, ऐक ना, मला सांग, मानकाप्या भूत म्हणजे काय रे? अगं असं मान काप्या भूत वगैरे काही नसतं. आणि जरी आलं ना तर तुझा मामा आहे ना, मामा. मामा आहे. मग असं मामा, असं भूत आलं ना समोरून, तर हा मामा आहे ना पिपाणीवर तू तरी वाजून त्या भूताला पळून टाकेल. जो होता नाही. कसं वाजवतात पिपाळीवर तुतारी? तुला माहित नाही? तुला तरी माहिती आहे? हे बघ. घाबरायचं नाही.
नाही बाळा, तुझा मामा आहे ना इथे, अजिबात घाबरायचं नाही. आणि जर भूत आलं ना, कसं आहे, भूत आलं ना तर काय घाबरायचं, असं कुस्ती खेळणार, तुझा मामाची फायटिंग खेळणार हा. मग अगं तो कोण तुझा तो मान काप्या भूत परवा रस्त्यात भेटला होता मला. मग त्याची मुंडी अशी छाटून हातावर दिली, तेव्हापासून खूप वट आहे आपला. मग घाबर असं माझं नाव जरी भूत काकांकडे काढलं ना तर सगळी भूत अशी चळा कापायला लागतात. घाबरायचं नाही, चल चल घरी चल चल. इकडून नको. का बरं? इकडून नको, तिकडे ती बाई असते. कोणती बाई? ती बघ, ती बघ, ती पांढऱ्या रंगाची साडी नेसली ना तिने. हो का? असे सगळे केस मोकळे सोडले. केस मोकळे सोडल्यानंतर पण छान दिसते आई बाई. शिवाकडे पाय आणि तुझ्याकडे चालत येते बघ. काय बोलतेस तू? इकडून नको, इकडून नको, खरंच अरे. कुठे? नाही असं भूत वगैरे काही नसतं, काहीच नसतं असं. हे बघ, आता शांत बस. बरं. एकदम शांत. आणि त्या भूत काकू आहेत ना, त्यांच्या मुलीचं गाणं ऐकायचं. गाणं गाणार आहेत आता? बरं बरं ठीक. डोळे मीट, डोळे मीट, डोळे मीट. डोळे मिटले. आणि आता गाणं ऐका. हो हो. गुमनाम है कोई, बदनाम है कोई, किसको खबर कौन है वो, अनजान है कोई. मस्त गाता तुम्ही. थँक्यू. बदनाम है कोई, किसको खबर कौन है वो, अंजाम है कोई. काय झालंय? काय 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 असं काय करतोस? काय बघत होता? काय बघत होता म्हणजे ती आत्ता जी मुलगी माझ्या आजूबाजूला फिरली तिला पाहिलं नाही का तू? कोण मुलगी? मला कोणीच नाही दिसली. खरं? असं असं मामाची बंकेच करायची नाही मला. अरे मला तर इकडे कोणी सुद्धा नाही दिसलं. अरे आता तुला दिसलं नाही? गाणं ऐकू आलं. गाणं तुला ऐकू आलं, मला दिसलं पण गाणं. हो हा. मामा, तुला माहितीये काय? माझ्या वर्गामध्ये ती पिंकी आहे ना, तिला सुद्धा ती मुलगी दिसली होती. हो का? पण मला ती नाहीच दिसली. अच्छा. दुसऱ्या दिवशी पिंकी मरली. हो, ते सखाराम काका आहेत ना, त्यांना सुद्धा ती मुलगी दिसली, पण मला नाहीच दिसली. सखाराम काका पण दुसऱ्या दिवशी मरले. ती मुलगी आता तुला दिसली, मला नाही दिसली, म्हणजे तू उद्या मरलो. काय बोलतेस तू? तुला कळतंय का काही? मामाला मारतेस का? खरंच आता ती तुलाच दिसली, मला नाहीच दिसली. ए मामा ऐक ना, माझं एक छोटस काम करशील? काय करायचं? ती पेन्सिल मरल्यावर पिऊला दे ना. ती एक पेन्सिल मी घेतली होती आणि खाऊन टाकली. तू नको खाऊ, तिला पेन्सिल दे. आणि सखाराम काकांना सांग पिंकीनी सॉरी सांगितले. त्यांनी माझं चॉकलेट खाल्लं, मग बापांनी त्यांना लेट केलं. लेट झालाय आपल्याला, घरी जावं लागेल. चल बाळा. चला, नारळाच्या झाडाखालची आजोबा वाट बघतायत. काय? ते पिंपळाच्या झाडाच्या शेजारी आहे ना, ते असं एवढं मोठं नारळाचं झाड. असं तिथे ना ते आजोबा, ते फक्त आजोबा नाहीचे, अजूबा आहे. हो, ते ना असे 2 बिल्डिंग उंच होतात आणि एकदम छोटे होतात. असं आहे का? त्यांचं नाक आहे ना खतरनाक आहे. आणि मी त्यांना सांगितलंय, माझा मामा सगळ्या भूतांशी छान अशी भीषण भीषण फायटिंग करतो. तू त्यांच्याशी फायटिंग कर ना. अरे तुला काही अक्कल आहे का? अगं असं घरच्या गोष्टी कोणी बाहेर जाऊन सांगत असते का? आता तू शाळेमध्ये पेन्सिल खातेस, मी सांगतो का तुझ्या आईला? तू बाहेर जाऊन माती खातोस, मी सांगते का मामीला? काय बोलते, कळतंय का तुला? असं नाही करायचं. तू त्यांच्याशी कुस्ती खेळ, नाही तर ते मला घोटाळले म्हणतील. प्लीज खेळ, माझा पोफट होईल. तुझा पोफट होईल? माझा शामरुख करेल तो. झालं होतं. अजून एकदा कर ना. असं असं असं. अरे शामरुख करेल तू. काय लावलंय का? हे बघ आता बाळा, मी काय म्हणतोय, 1 2 3 मी म्हणेल. अरे हे गाणं म्हणेल. नाही बंकच अंधश्रद्धा असते ना, गाणं वगैरे काही नसतं. असं चल घरी जाऊ आपण. चल. काय त्याला घरी? काय? भावले बघितलीस का न्यू माझी?
कुठून आली ही? मला पण माहित हा? नाही. एक दिवस मी घरामध्ये अशी झोपली होती ना, असं? तर ती ना अशी पायपावरनं चढत चढत आली आणि माझ्या शेजारी येऊन झोपली. इकडे बघू. हे माझी भाऊली भेटलीस ना, आता बघ ती चिडली ना की तुझा बॅटरच करणार आहे. तुला माहितीये का? काय? ती इम्पोर्टेड भाऊली आहे. असं तात्या विंचूची लिटिल सिस्टर आहे. असं आता बघ गंमत होणार आहे. बघली बघ आले तिचे सगळे झोंबीज, सगळे झोंबीज आले. भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती बनावी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. अरे भूता पण आजकाल अपडेट निघाली आहे. ए जय हनुमान ज्ञान गुण सागर. जय कपीस तू हे लोक उजागर. ए मोर्या मोर्या मी मामा ताना. तुझी सेवा करू काय मामा? एक दोन तीन म्हण. मामा एक दोन तीन म्हण ना. मामा एक दोन तीन. मामा मी एक दोन तीन म्हणतो आता तुझा. हा एक दोन तीन म्हण. मी घरी जाऊन बाबाला सांगते मामाची उद्या होता तो मरला. काय 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 मी पडली का तू? मी चालली. कडे ये पिकी मला सोडून झालं नको ना जाऊ. नाही. बस आधी म्हण आधी मला. सॉरी मला भूताच्या गोष्टी सांगून घाबरवतोस ना. नाही. अरे हे सगळे माझे फ्रेंड्स आहे. कसं घाबरवलं तुला? तुला नाही असंच पाहिजे. मला केवढं घाबरवलंस तिकडे. मी खरंच घाबरले. आणि आपण परीक्षकांना विचारूया त्यांना कसा वाटला. रेणुकाताई खूप आवडली हॉरर कॉमेडी. मस्त योगिनी, सॉलिड बॅटिंग केलीस तू. Thank you. आणि ऋषिकेश तू जे जे काही करू शकतोस शरीराचं ते म्हणजे खरंच ग्रेटच आहे. आणि एस्पेशली तू म्हणजे जी काय तुतारी वाजवलीस ती अप्रतिम होती. सो खरंच खूप छान ऍक्ट होता. थँक्स अ लॉट. मकरंद सर. योगिनी अफलातून परफॉर्मन्स होता तुझा. अफलातून एकदम मजा आणलीस तू आज. आणि ऋषिकेश तू ही मामाचं अप्रतिम बेरिंग केलं. सगळ्यात महत्वाचं मला अभिनंदन दोघांचं करायचं. एक आरोहीने फार पहा म्हणजे एक फॅन्टॅस्टिक. थँक्यू. ऑड ह्याच्यात नवीन तिने एकच एंट्री आणि हा अशी एंट्री तेव्हा त्या थँक्यू तर आउटस्टँडिंग होतं तुझं. आणि फार चांगला प्रयत्न, फार स्तुत्य प्रयत्न. तुमचं विशेष अभिनंदन. आपण तुमचे गुण बघूयात. मकरंद सर. रेणुकाताई. फ्रेंड्स आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. अशीच धमाल करायला आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या रात्री 9 वाजता. तोपर्यंत होऊ दे कल्ला.